नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनाम ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोड मध्ये स्वागत करतो. सो मंडळी, आमची नवयुगची टीम ही आलेली आहे रिसॉर्टला. सो दादा आलाय आणि मंडळी कसं आहे, आजचं जे या पुढचं म्हणजे जे काही संभाषण होणार आहे ते दीपाली मॅडम करणार आहेत. सो मी आता त्यांच्याकडे कॅमेरा देतो आणि पुढचं जे काही सूत्रसंचालन आहेत ते दीपाली मॅडम हँडल करतात. हॅलो हॅलो फ्रेंड्स. आज ॲक्च्युली कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे आमची आज छोटीशी पिकनिक आहे. सो छोट्याशा पिकनिकमधून आम्ही छान कार्यक्रम आयोजित केले. तर ते कोणी केलंय, काय केलंय ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. सो खूप धमाल येणार आहे. खूप आम्ही एक्साइटमेंट आहोत. सगळेच खूप उत्साही आहेत. सगळे तुम्ही बघत असाल, माझ्या मागे सगळे दिसतात आहेत एक 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 इंट्रो करून ते. मी सगळ्यांचे इंट्रो करून देते. प्रत्येकाने आपली ओळख सांगा. नमस्कार, मी विश्वनाथ कुळे. नमस्कार, मी मिलिंद राठवळ. एकदम चांगल्या अवस्थेत बसलेले आहेत. मी समीर कोळे. नमस्कार, मी सागर पवार. ओके. नमस्कार, मी सचिन मोरे. आतुरतेने सगळ्या गोष्टीची वाट बघता येतात की कार्यक्रम काय असणार आहे. तर आपण सुरुवात करूया. चलो लेट्स गो. मनीष कुळे. आज आम्ही नवयुग कलामंच ची टीम विरार नगरीत आलोय, ग्रीन व्हॅलीला. आणि आम्ही सुरुवातीपासून धमाल केली. स्विमिंग पूलमध्ये पोहलो, छान जेवलो आणि आता आम्ही पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. त्या कार्यक्रमातून नक्कीच तुमचं मनोरंजन होईल. पण तत्पूर्वी ह्या कार्यक्रमाची जिम्मेदारी, जबाबदारी, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी आमच्या नवयुग कला मंचाचे डान्सिंग अँड डायनामाइट मिस्टर सचिन मोरे यांच्याकडे सोपवतो. सो प्लीज बात तो सही है. वेलकम मिस्टर सचिन मोरे. ऑल द बेस्ट. धन्यवाद. या ठिकाणी आपण एक छोट्याशा पिकनिक निमित्त आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहोत आणि त्यासाठी खरंच सगळ्यांचं मी आभार मानतो की सगळ्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या या पिकनिकच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलो. त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपला एक आताचा जो कार्यक्रम होणार आहे ते एक छोटेखानी कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमासाठी मला सहकार्य करणारे माझे मित्र समीर कुळे सोबत कार्तिका पाटोळ यांचं सुद्धा या ठिकाणी मी नाव घेऊ इच्छितो. त्यांचा सुद्धा दोघांचा यामध्ये हात आहे, परंतु ही रूपरेषा मी स्वतः आखलेली आहे. तर त्या पद्धतीने आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. श्री रंगदेवता आणि विद्येचा विधाता श्री गणरायाला वंदन करून, सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आणि रसिक मायबाप यांना मानाचा मुद्रा करून सविनय सादर करीत आहोत नवयुग कलामंच कलाकार आयोजित एक छोटेखानी विनोदी कार्यक्रम. ना कुणासाठी, आता फक्त स्वतःसाठी. आणि आपल्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे, झालं ते सोडा, दुःखाला लावा घोडा आणि आनंदाचे क्षण फोडा. चला तर चालू करूया. ना कोणासाठी, आता फक्त स्वतःसाठी. संकल्पना लेखन सचिन मोरे, संगीत आणि लाईट्स मार्गदर्शक सागर पवार,
विशेष सहकार्य समीर कुळे आणि कार्तिका पाटोळे. नृत्य दिग्दर्शिका मार्गदर्शक दीपाली पवार. वेशभूषा आमचे आम्हीच. कार्यक्रम डिझाईन आणि सूत्रसंचालन सचिन मोरे. समीर कुळे. सागर सर पण आहे दादा. प्रसार माध्यम सॅम सफरनामा युट्यूब चॅनल. कलाकार आहेत मिलिंद रहाटवळ, समीर कुळे, सचिन मोरे, विश्वनाथ कुळे, सागर पवार, कार्तिका पाटोळे, मनीष कुळे आणि दीपाली पवार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा आणि गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांची. अरे कदंत तू गजवदना तुझी पूजा करते मध्यरात तुझी पूजा करते मध्यरात सेविन. हाती मोदक लाडू तुझला अर्पण. हाती मोदक लाडू तुझला अर्पण. दुर्वा सेंदुरा कंठी सोबती. दुर्वा सेंदुरा कंठी सोबती. प्रथम तुझ वंदना. प्रथम तुझ वंदना. नवयुत कला मंचाला लागली कलेची नशा. नवयुत कला मंचाला लागली कलेची नशा. वंदन हे गौरी गणेशा. गणेशा उर्वावी मनाची आशा. वंदन हे गौरी गणेशा. गणेशा उर्वावी मनाची आशा. आलेला अनुभव म्हणजे कलामंच मध्ये इन झाल्यापासून अगदी सुरुवातीपासून ते आजपर्यंत जो काय छोटा मोठा आपला काय अनुभव असेल तो प्रत्येकाने या ठिकाणी येऊन आपण थोडक्यात मांडायचा आहे. आपलं थोडक्यात मनोगत मांडायचं आहे. तर हा आपला कार्यक्रम सुरुवातीला चर्चासत्र म्हणून असेल. त्यानंतर पार्ट 2 करमणूक कार्यक्रम असेल आपला. त्याच्यामध्ये आपली गाणी जे काय आपली कला आपली असेल ती आपल्याला सादर करायची. आणि तिसरा आपला कार्यक्रम जो अवॉर्ड फंक्शन असेल शेवटचा. तर आपण पार्ट 1ला आपला चर्चासत्र या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी त्यांचा अनुभव व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो आपल्या कलामंचाचे एक सुरुवातीपासून जे चांगले कलाकार असो किंवा आणखी बॅकस्टेजचे काम चांगले करणारे असो तर असे चांगले कलाकार आहेत ते. तर असे आपले सगळ्यांचे लाडके कलाकार मिलिंद रहाटवळ साहेब यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन आपलं थोडक्यात छोटासा आपला एक मनोगत किंवा आपला आलेला एक थोडासा अनुभव आपण मांडायचा आहे. मिलिंद सर ओव्हर टू यू. नमस्कार, माझं नाव मिलिंद शंकर आटवळ. मूळ गाव मौजे लोणावळी, तालुका दापोली. या छोट्याशा खेडेगावात जन्माला आलो. लहानाचं मोठं झालो. शिक्षण गावी झालं, मुंबईत आलो. पण या कलाविषयी म्हणायचं गेलं, शिकायची अपेक्षा होती पण वय निघून गेलं होतं. त्या दरम्यान
आता मी या कलामंच क्षेत्रावर जो वावरतोय त्याच्या मागचं मूळ कारण माझे गुरुवर्य, खरोखरच त्यांना मी माझं पहिलं वंदन त्यांना असेल. ज्या वेळेला 6 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट 2019 जे प्रेमाचं गोळमाल हा नाटक बसवण्यात आला, त्यावेळी मनीष सर, समीर सर, त्यावेळेला आमचे दिग्दर्शक मनीष सर होते आणि सहदिग्दर्शक समीर सर होते. या 2 कलाकारांनी मला या कलामंचावरती ते शिक्षण दिलं. जर का एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं काम करतो, एखादा मूर्तिकार एखाद्या दगडाला मूर्ती बनवण्याचं काम करतो, तसं त्यांनी मला आज जे ज्ञान दिलं, 6 नाटकामध्ये काम केलं आणि मी माझं भाग्य समजतो. एवढं बोलून मी 2 माझे शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद मिलिंद साहेब. यापुढे आपल्या नवीन कलामंचाचे आणि दुसरे एक कलाकार जे शांत असतात आणि कोणतेही काम दिलं तरी सुद्धा ते चांगलं चोख पार पडतात, असे आपले विश्वनाथ कुळे यांना मी मंचावरती बोलवतो आणि आपले 2 शब्दात मनोगत आपला अनुभव असेल तो आपण मांडायचा आहे. मी विश्वनाथ कुळे, सगळेजण ओळखत असतील. एक व्यक्तिमत्व जे बोलत नाही जास्त, पण कुठेतरी प्रत्येकाच्या अंगामध्ये एक कलाकार किंवा कोणतरी एक प्रत्येक माणसाच्या दडलेलं असतं. पूर्वी शाळेमध्ये किंवा कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा विचार करतो, जेव्हा एक आपल्यामध्ये असते की आपण कधी कला सादर करावी, त्यावेळी होतं ऑप्शन, म्हणजे आम्हाला वाटायचं काहीतरी ऑप्शन करावं, कुठेतरी एका नाटकामध्ये भाग घ्यायचा. बरेच घेतलं मी, ती शाळेमध्ये पण घेतलं बऱ्याच ठिकाणी. पण नंतर या प्रायोगिक तत्वावर म्हणजे व्यावसायिक भूमीवर जेव्हा आपण काम करायला येतो, त्यावेळी आपण जेव्हा एखाद्या स्टेजवर उभा राहतो आणि तेव्हा आपण आपले संवाद साधतो प्रत्येकाशी. ओके, जेव्हा आपण प्रेक्षकांशी संवाद साधतो आणि त्यावेळी जे आपण नाटकावर प्रेषित करतो, तेव्हाचे म्हणजे तिथे जे लागतं ना, म्हणतात स्टेजवरती आपलं धैर्य किंवा समोर आपलं सादर करणं, नाटक सादर करणं, ही एक कला. याच्यासाठी मला एक संधी दिली ती मनीष कुळे यांनी. प्रत्येक व्यक्तीच्या अंगात ही कला असते, पण ती कला सादर करायला एक माध्यम हवं असतं. ते माध्यम आम्हाला आज इथे उपलब्ध करून दिलं. खूप खूप धन्यवाद मनीष कुळे यांचं, आणि खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद त्यांना करतो. प्लस आपण आपल्याकडे काहीतरी कला असेल ती आपण प्रत्येकाने आपल्या जोपासली पाहिजे. इव्हन आपल्या धगधगीच्या म्हणजे या वर्दळीतून आपण मुंबईत आपण जीवन व्यतीत करतो आणि ह्या पूर्ण ट्रेनमधून आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून आपण जेवढं आयुष्य व्यतीत करतो ना, पण त्यातून 1 मिनिटं 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं तुम्ही कला जोपासलीत ना मित्रांनो, खरं सांगतो तुमच्या मनाला जो आनंद भेटेल ना, तो कुठेच नाही भेटणार. धन्यवाद. त्यानंतर आपल्या नवीन कलामंचामधील आपले धडाडीचे कार्यकर्ते म्हणावे लागतील, एक चांगले कलाकार, बॅकस्टेजचे कलाकार असतील किंवा सगळ्याच क्षेत्रामध्ये अगदी पारंगत असलेले ऑलराऊंडर आपल्या कलामंचाचे हिरे समीर कुळे, या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित करतो. त्यांचा कॅमेरा आपण सागर सर आपण पकडावा. आणि नमस्कार मंडळी, मी समीर कुळे. आता सुरुवात कुठे करू आणि शेवट कुठे करू हे कळत नाहीये. कारण की कसं असतं, आता बरेच जण प्रत्येक जण प्रत्येकाचे व्यक्तिमत्व सांगत गेला. आता मला कमी शब्दामध्ये बोलायचं, कारण की हा कार्यक्रम आपला शूट पण होतोय, तो लोकांपर्यंत पण पोहोचवायचा आहे आणि लोक बोरिंगही नाही झाले पाहिजेत. तर मला सांगायचं आहे की माझी सुरुवात झाली ती म्हणजे मी साधारण साक्षात्कार या नाटकामध्ये, म्हणजे आमच्या गावचं नाटक बसवणं होतं साक्षात्कार. हे मुळात
म्हणजे कसं असतं, प्रत्येकाला एक वाटतं की मीही नाटकात काम करावं, माझी ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवावी, पण ते शक्य होत नाही. तर मलाही त्यावेळेस गावातील जी मंडळी नाटक बसत होते त्यावेळेला मला आठवते, मलाही वाटत होतं की मी पात्र करावं त्याच्यामध्ये. सगळे कास्टिंग फायनल झालेले आणि एंड मुमेंटवर ते एक कॅरेक्टर होतं, त्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला की ते म्हटले की मला करणं पॉसिबल नाही. तर पुन्हा एकदा मी नाव अनाउन्समेंट करेन इथे. मनीष गोयल आणि अनिल गोयल या दोघांनी मला म्हटलं की तू कर, तुझ्याने होईल. तर मी म्हटलं बाबा एवढं मोठं पात्र आणि ते करणं माझ्याकडून शक्य नाही. आणि ते कसं होतं पात्र, म्हणजे टॉपला येणार होतं, म्हणजे नाटकाच्या सुरुवातीला येणार होतं आणि शेवटला जाणार होतं. ते म्हणजे बऱ्यापैकी नाटक ते माझ्यावरती होतं. म्हटलं आता कसं करू, पण एक मनात होतं की मला नाटकामध्ये काम करायचं आहे. तर म्हटलं आता संधी आली, जा आणि नाटकामध्ये काम करा. आणि मग तिथून मग मी पाठीमागे वळून पाहिलंच नाही. मग बऱ्याच नाटकांमध्ये जसं आता म्हटल्याप्रमाणे ही वाट वळणाची, आता जे आमचं नाटक चालू आहे त्याच्यामध्ये, त्याच्या अगोदर प्रेमाचं बोलणं, अशा बरेच नाटकांमध्ये काम केलं, प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलं. तिथून मग माझी फिल्म इंडस्ट्री, सध्या मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो, तिथून खरी माझ्या नाटकाची सुरुवात झाली. नाटकातून, वेगवेगळ्या मालिकातून, आता सध्या मी सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम करतो. अशी आत्तापर्यंत ही जडणघडण झालेली आहे. आणि आम्ही आता नवयुग कलामंच हे प्लॅटफॉर्म उभं केले, जे आपल्या सारखे सचिन सारखे, दीपाली मॅडम सारखे किंवा सागर सरांचा मला विशेष उल्लेख करायला आवडेल की यावेळेस त्यांनी खूप, म्हणजे आमच्या गावामध्ये कोकणात जे नाटकाचा प्रयोग होता त्यांनी म्हणू शकतो आपलं नाटक म्हणून त्यांनी मेहनत केली. खूप अगदी ग्राउंड लेवल पासून टॉप लेवल पर्यंत मेहनत केली आणि प्रत्येक कलाकाराने खूप छान पद्धतीने मेहनत घेतली. त्यामुळे हा शो सक्सेसफुल होऊ शकला. आणि आमच्या नाटकासाठी बॅकस्टेजलाही बरीचशी मंडळी काम करतात, त्यांचंही मनापासून आभार मानेन. काही मंडळी आज आली नाहीयेत, त्यांचंही मनापासून आभार मानेन. कलाकार मंडळी, टेक्निशियन मंडळी आहेत, या सगळ्यांचं मनापासून आभार मानेन. आणि आतापर्यंत ज्या नवयुग कलामंचाने मला सांभाळून घेतलंय आणि यापुढेही नवयुग कलामंच सांभाळून घेईल आणि एक वेगळा प्लॅटफॉर्म करून आपल्या कोकणातल्या तरुणांसाठी नव्हे तर इतर लोकांसाठी प्लॅटफॉर्म चांगला उभा करेल आणि आपल्या सर्वांचं नाव घोषित करेल असं मी घोषित करतो. आणि मी माझं भाषण इथेच संपवतो. मलाच काही बोलायचं आहे, पण थोडक्यात थांबून इथे. थँक्यू सो मच, तुम्ही मला बोलायची संधी दिली, त्यांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू. मधील यावर्षीच दाखल झालेल्या आपल्या कलामंचाच्या एक मॅडम, ज्या एकदम सगळ्या गोष्टीत इच्छुक असतात. कोणतीही गोष्ट त्यांना बोला, ओके चालेल, मुझे चलेगा, अगदी एका शब्दामध्ये त्यांचं म्हणणं असतं. त्याच्यामुळे कुठेही त्या निगेटिव्ह नसतात. कोणतंही त्यांना काहीही सांगा, मुझे चलेगा, एका शब्दामध्ये. अशा आपल्या या मॅडम, सगळ्यांच्या लाडक्या मॅडम, जे सगळ्यांना सांभाळून घेतात, सौ दीपाली सागर पवार. नाव पण सांगितलं असतं तर बरं झालं असतं. माझं माहेरचं नाव आहे दीपाली सुरेश भुवड आणि आत्ताचं लग्न झाल्यानंतरचं नाव आहे माझं दीपाली सागर पवार. सो हा प्रवास मी नंतर कधीतरी सांगेन तुम्हाला, पण आत्ता मी एवढंच बोलू इच्छिते की नवयुग कलामंचामध्ये माझी जेव्हा पावलं बोलतात ना, ही वाट वळणाची वळली. सो तिथून तो प्रवास सुरू झालाय, तो कायम सुरू राहील असं मला आवर्जून सांगायला आवडेल. कारण ह्या कलामंचाकडे एवढी ताकद आहे ती कुठेच मी आतापर्यंत बघितली नाही. कारण सगळी मंडळी, सगळे फ्रेंड्स एवढे आपुलकीने, सगळ्या मेहनतीने एवढं काम ते करत असतात ना, ते मी स्वतः बघितले. त्याच्यामुळे ह्या कलामंचाला कुठेतरी ती झेप घ्यावीच लागणार आहे, एवढं मी नक्कीच सांगेन. सुरुवात अशी करते की माझं या कलामंचाशी काहीच घेणं देणं नव्हतं. मला हा कलामंच माहिती सुद्धा नव्हता. फक्त एवढंच होतं की ह्याआधी मी त्यांच्याबरोबर एक शॉर्ट फिल्म केली होती, त्या माध्यमातून मी त्यांना भेटले होते, पण ती काही कारणाने शॉर्ट फिल्म झाली नाही. पण ती पुढे नक्की होईल असं मला वाटतंय. तर आमचेच एक मित्र आहेत सचिन मोरे म्हणून, त्यांनी माझं नाव त्यांना रेकमेंड केलं की अशा अशा मॅडम आहेत तर तुम्ही बघा एकदा. पण मी सुद्धा त्यांच्या मंडळात गेले, त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि ही वाट वळणाची इथपर्यंत आणून त्यांनी पोहोचवलं. आणि त्यांची स्वप्न खूप आहेत. सो आम्ही सगळेच त्यांना सपोर्ट करू एवढं सांगते.
आपल्या नवोदित कला मंचामध्ये सामील झालेले टेक्निकल मास्टर जे स्वतः दिग्दर्शक आहेत, कलाकार आहेत. टेक्निकलमध्ये ते स्वतः लाईट्स ऑपरेट करतात, म्युझिक देतात, अशा आपले सर्व हा बोलतात कमी आणि करून जास्त दाखवतात, याच्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. त्याच्यामुळे असं ते व्यक्तिमत्व शांत व्यक्तिमत्व आहे. ते व्यक्तिमत्वाला या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. ते व्यक्तिमत्व आहे श्री सागर पवार. आत्ताच माझं ओळख करून की शांत, मी खूप शांत आहे, मी तर असं शांत राहतो. असं नमस्कार, मी सागर सुरेश पवार. ह्या वर्षीच मी इन झालो या कलामंचामध्ये आणि मी असे बरेच कलामंच पाहिले, पण ह्या कलामंचाचं ना काहीतरी वेगळंच मला म्हणजे असं दिसलं की काहीतरी वेगळं आहे. म्हणजे इथे असं हे नाही की मी डिरेक्टर आहे मी एवढंच करणार, की मी ॲक्टर आहे मी एवढंच करणार, मी एवढंच करणार नाही. तर प्रत्येक जण ना प्रत्येक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट समजा पाणी जरी हवं असेल तर सगळे जातात, मी जातो. असं नाही की अरे मी ॲक्टर आहे मी कशाला जाऊ, अरे मी डिरेक्ट नाही. सगळेजण सगळी कामं करतात, ते मला खूप आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी टेक्निकलसाठी आलो, पण ना मला मी एवढं गुंतलो ना ह्याच्यामध्ये की मला असं वाटतं की ना रे खूप वर्षापासून मी काम करतो या ग्रुपमध्ये. या माणसांना मी खूप वर्षापासून ओळखतो आणि त्यांच्या बरेच वर्षावर मी काम करतो. असं कधी वाटलंच नाही की अरे मी आत्ताच जॉईन झालो आहे किंवा काय, असं काहीच नाही. आणि मला कौतुक ह्या गोष्टी जास्त वाटतं ना की सगळेजण जॉब करून नाटक करतात. नाटक करणं म्हणजे सगळ्यात कठीण जर काय असेल ना या जगात तर हे नाटक करणं. जॉब करून करणं हे खूप म्हणजे मी पूर्ण दिवस म्हणजे मी फुल टाईम आहे तरीसुद्धा ही गोष्ट मला असं वाटतं की जॉब करायचा, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजता परत येऊन तालीम करायची, परत घरी जाऊन त्याच्यावर स्क्रिप्टवर काम करायचं, दुसऱ्या दिवशी परत कामाला परत रिहर्सलला यायचं. हे सगळं करणं खूप कठीण असतं आणि ते प्रत्येकजण इथे करतात. सो मला ते खूप आवडलं आणि मला असं वाटतं की ह्या नाटकाचे अजून भरपूर प्रयोग व्हावे आणि जेवढे करता येईल तेवढे. आणि मी सुद्धा आहेच या टीममध्ये प्रत्येक वेळेस, फक्त टेक्निकल नाही तर सगळ्या गोष्टींमध्ये जसं तुम्ही आहात की प्रत्येक गोष्ट पाहिलं आहे. सो मी आहेच. मनीष सरांना मी सांगतो, पूर्ण टीमला सांगतो की मी आत्ता पण आहे, ह्या पुढेही आहे. टेक्निकल नाही, तुम्ही जे काम सांगेल त्यासाठी पण मी आहे. मी फक्त प्रयोग लावा, मी असणार. धन्यवाद. खूप छान या ठिकाणी 2 शब्दात आपण आपला अनुभव मांडला, पण अतिशय सुरेख होता. यानंतर कमी वेळात आपलेसे झालेले हा, सागर सर कमी वेळात आपलेसे झाले होते. बरोबर, एक नवीन व्यक्तिमत्व एखाद्या ग्रुपमध्ये आलं की ते सहजासहजी लगेच मिसळत नाही. चान्स पडतात. हा, परंतु त्यांनी चांगला या ठिकाणी बॉन्डिंग क्रिएट केलं आणि खूप छान. त्यानंतर आता मी माझा स्वतःचा एक अनुभव या ठिकाणी मी मांडतो थोडक्यात. त्यानंतर एक शेवटचं एक वेगळं विशेष व्यक्तिमत्वाकडे आपण नंतर वळू. तर संस्थापक मी माझा स्वतःचा अनुभव म्हणजे मला कलाक्षेत्रात एकदम अगदी लहानपणापासूनच आवड होती. आमच्याकडे सुरुवातीला जेव्हा कार्यक्रम होतात त्यावेळेस नमन कार्यक्रम हा आमच्याकडे होत असतो दरवर्षी. वाडी पूजेला नमन कार्यक्रम, मग आम्ही आवडीनं हौशीनं अगदी ते नमन कार्यक्रम बघायला जात असतो आणि एकदम स्टेजच्या पुढे राहून आम्ही बसून त्याची मजा घेत असायचो. पण लहान असल्यामुळे आम्हाला ते कळायचं नाही. आम्हाला वाटायचं की आम्हाला पण करायला पाहिजे, पण जे करताना जे दिसायचं कॉमेडी पण असायचं किंवा कुठे काय चुकलं तर दात काढून अक्षरशः आम्ही असायचो कारण ते तिथे आम्हाला तेवढासा सेन्स नव्हता त्यावेळेस. पण नंतर हळूहळू कळायला लागलं की आपल्याला कला, आपण जे अभिनय करतो ती पण एक मोठी कला आहे जी कोणालाही सहजासहजी जमत नाही. हे खूप कठीण आहे, पण ती आपल्याला करायची आहे. जे कठीण आहे ना ते आपल्याला नक्कीच करायचं आहे आणि त्याकडे माझी पावलं वळली की आपल्याला ह्या क्षेत्रात वळायचं आहे. मी एक लेखक म्हणून सुरुवातीला मी सुरुवात केली. एक 4 वेळ लिहायचो, त्यानंतर कविता करायला लागलो शाळेत शिकत असतानाच 8वी 9वी पासूनच. आणि त्यानंतर कविता झाल्यानंतर मी एकांकिका वगैरे अशा लिहायला सुरुवात केली. मला काही मुलांनी गाईड्स केले की तू काही अशा मोठं पण काहीतरी ट्राय कर. मग मी कवितेनंतर मी एकांकिका ट्राय करायला लागलो.
त्या अशा गोष्टी मला आवडत होत्या. मग त्यानंतर मला अभिनय करायचं स्वतःला, तर अभिनय आमच्या वाडीमध्ये जे कार्यक्रम व्हायचे नमन कार्यक्रम, त्याच्यामध्ये ते मुंबईची सगळी मंडळी कार्यक्रम आयोजित करायचे आणि ते लोक कलाकार म्हणून असायचे, आम्ही फक्त गावी असायचो. त्याच्यामुळे आम्हाला त्यावेळेस संधीच मिळाली नाही. पण ज्यावेळेस मी मुंबईला आलो त्यानंतर सुरुवातीलाच त्यांना माहीत होतं की सचिन एक थोडासा क्रिएटिव्ह मुलगा आहे, त्याला याच्यामध्ये आवड आहे, त्याला आपण घेऊया. मग मला 2007मध्ये त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये इन केलं आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. मग मी प्रेमाचा गोलमाल म्हणून एक नाटक आहे, आमचे गावातलेच कलाकार आहेत आणि आम्हीच दिग्दर्शन वगैरे सगळं करतोय, तर तू करशील का? मी म्हटलं ठीक आहे. मग मी तेव्हा सुरुवातीला मी आलो आणि ते त्यावेळेस काम केलं. ते त्यांना पण खूप आवडलं माझी भूमिका आणि मला सुद्धा त्या सगळ्यांचा अगदी स्वभाव पण आवडला. तेव्हापासून ते बॉन्डिंग झाल्याने ती आजपर्यंत तशीच आहे. त्या बॉन्डिंगमध्ये आणखी वाढ झाली. आत्ता जी बॉन्डिंग आणि सुरुवातीची होती, जी सुरुवाती एकदम नवखे, मी बघितलं ना तर सगळे अगदी नवखे टाईपमध्ये असे होते की सुरुवातीलाच करता येत असं, आणि ते बरोबर सुरुवातच होती त्यावेळेस आणि आम्ही कुठेतरी अनुभव होतो. पण मी मनी सर जेव्हा दिग्दर्शन करायचे त्यावेळेस सगळ्यांना सांभाळून घेताना म्हणजे ते असे कोणाकडे ओरडायचे नाही. खूप काही दिवसांमध्ये आलेला आणि आमचा लॉकडाऊन लागला आणि आमचा शो जसं काही वाटलं की आता चालूच होणार नाही, आता आमचं बंद झालं. मेहनत आमची वाया गेली. समीर अक्षरशः तिकडे समीर सर आणि मनीष सर हे दोघे सुद्धा थिएटरला जाऊन आले, तिथे विचारून आले की सर कधी चालू होणार आहे, आमचा शो कधी लागणार आहे, कधी होऊ शकतो, कधी बंद होईल. तर त्यांनी आम्हाला एक पुढच्या महिन्याची डेट दिली होती, त्या आशेवरती आम्ही करत होतो. परंतु ते तोही शो आमचा झाला नाही, कारण लॉकडाऊन कंटिन्यू झालं आणि ते झालं नाही. पण त्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्षानंतर लॉकडाऊन ओपन झालं, त्यानंतर मी 3 शो केले, सक्सेसफुल केले. त्यानंतर एक कुटुंब म्हणून समजतो. आता मनीष सर असतील, समीर असेल, हे अगदी मला फोन जेव्हा नेहमी करतात ना त्यावेळेस मी तुझा भाऊ आहे, भाई आता मित्र नाही, तुम्हाला भाऊ म्हणलायस. मनीष सर असतील ते आमच्या कुटुंबातला आहेस. आम्ही गावी गेलो तरी सुद्धा ते एकदम आपली अशी ट्रीटमेंट देतात की म्हणजे तू बाहेरचा नाही आहेस कुठला, तू आमच्या आता कुटुंबातला आहेस.